किती एकरचा प्लॉट आहे तुरीचा सर? तुरीचा आहे सर 2 एकर. 2 एकर. चला शेतकरी मित्र, आपण आलो आहे कोंढाळी शिवारामध्ये. तर हा आहे सरोदे सरांचा प्लॉट. सरोदे सर योगा टीचर आणि 2 एकरामध्ये त्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं आहे. चला बोलूया त्यांच्याशी आता. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर. माझं गोपाल रमेशजी सरोदे, राहणार कोंढाळी दुधाळा, हां. तहसील काठोड, जिल्हा नागपूर. तर हा जो तुरीचा प्लॉट आहे किती एकरचा आहे सर? हा 2 एकरचा आहे. 2 एकरचा. हां. तर इथे धन्वंतरीचं आपण कोणतं औषध वापरलं? RPH 76 आणि बिजोरीच. बिजोरीच. हां. आणि त्याला बीज प्रक्रियेसाठी वापरलं. हां, तर बीज प्रक्रियेचा काय रिझल्ट जाणवला तुम्हाला? खूप चांगला वाटला सर. चांगला रिझल्ट वाटला. जर्मिनेशन चांगलं झालं बहुत होतं. जबरदस्त. बरं, याचे स्प्रे किती घेतले तुम्ही? स्प्रे सर मी याचे 2 झाले. तुरीवर 2 स्प्रे झाले. हो, RPH 76. बरं, RPH 76च्या स्प्रेमुळे हं. तुम्हाला काय रिझल्ट जाणवतो तुरीमध्ये? तुरी खूप चांगलं वाटत आहे, क्वालिटी बाजी वाटत आहे. क्वालिटी बाज आहे, हं, ग्रोथ आणि सारखे आहे फारडी. है ना? हं. हे बघा. बरं, इथे अजून काही रासायनिक काही वापरलं का तुम्ही या प्लॉटमध्ये? नाही इथे नाही वापरलं. इथे काहीच वापरलं नाही, फक्त RPH 76 सीड ट्रीटमेंटपासून हां. 2 फवारे घेतले. बरं, तर काका तुम्हाला काय वाटते, हे जे औषध वापरलं याचा रिझल्ट कसा आहे? ठीक तर वाटते. ठीक आहे ना? तुम्ही येत असताना शेतामध्ये हो मग तुमचा विश्वास बसला का या औषधावर? हो तुमचा सर? हो. आपले शेजारी भाऊ आहे, यांना विचारूया. काय वाटते तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट तर चांगला आहे. चांगला रिझल्ट आहे ना? मग इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का सर? वापरला पाहिजे सर. 100% वापरायला पाहिजे. भरपूर लोकांनी वापरला तुम्ही हे कोणकोणत्या पिकावर वापरला आहे? पाहिजे. मी तुरीवर, पराठीवर, तुरीवर आणि ह्या बाजूचाच पराठीचा प्लॉट आहे. उडीद मूग सर्व याच्यावर. हो, तर तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. पण आता तुम्ही या तुरीवरती फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये काय फवारा घेणार आहे? फ्लोरारिच. फ्लोरारिच मारू याच्यावर हां हां. तुरीमध्ये. RPH 76 फ्लोरारिच. ओके. तर तुम्ही समाधान झाले? हो, इतर शेतकऱ्यांना समाधान. सुद्धा सांगत चला. हो, हो. ठीक आहे सर.